तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खूप जास्त ईश्वरी खुश असते। ईश्वरीने अर्णवला जे आज कपडे लागणार असतात ना, ते सगळे कपडे इथे काढून ठेवलेले असतात आणि ती आता सांगत असते की हेच तुम्हाला घालायचे आहेत असं म्हटल्याबरोबर आता मात्र अर्णव त्या कपड्यांकडे बघत असतो। पण आता अर्णवला ते कपडे काही तिने काढून दिले आहेत म्हणून घालायचे नसतात। मग आता अर्णव तिला सांगतो की तुझी काही जबरदस्ती आहे का? त्यावर आता ईश्वरी त्याला म्हणते की मी बायको आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही हेच कपडे घालावे आणि मी तर काय म्हणते, तुम्ही जे आता कपडे घातले आहेत ना ते घालून गेलात ना तरीही चालेल। म्हणजे कसं, ही अर्णव स्टाईल आहे ना, मग आपण म्हणू शकतोच ना की राजशिर्के काही देखील करू शकतो ते। मग आता अर्णवला राग येतो। अर्णवला आता म्हणत असतो की मी तू दिलेले कपडे वगैरे काही देखील घालणार नाही आहे, माझं ठरलं आहे, मला ज्या गोष्टी करायच्या ना त्या गोष्टी मी करणारच आहे असं देखील आता रागारागात तो म्हणत असतो। तर दुसरीकडे मात्र आता तितकीच ईश्वरी हुशार असते। ईश्वरीने आता ठरवलेलं असतं की या सगळ्यातून माघार घ्यायची नाही आणि म्हणूनच आता ईश्वरी जी आहे ती मात्र अर्णवच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असते आणि त्याच्याकडे बघत देखील असते। ती आता म्हणत असते की बायको आहे आणि मी तुम्हाला जे कपडे काढून दिले आहेत ना तेच कपडे तुम्हाला घालावे लागणार आहेत। पण अर्णवला आता ते काही कपडे घालायचे नसतात, त्यामुळे तो ईश्वरीसोबत तू मेमे करत असतो। पण ईश्वरी ही तितकीच हुशार आणि चापलूस असते, कारण ती इंदौरची असते, म्हणूनच ती आता अर्णववर बायकोगिरी करत असते। अर्णवला म्हणत असते की तुम्हाला हे करावंच लागणार आहे। अर्णवला राग येतो। अर्णवला कपाटातून दुसरे कपडे काढायचे असतात, पण ईश्वरी कपाटाजवळ मुद्दामून उभी राहिलेली असते। अर्णवला आता ती म्हणत असते की तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, तुम्हाला हे कपडे घालावेच लागतील आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर माझ्या पसंतीचे कपडे घातलेत ना तर तुम्ही एकदम भारी दिसाल। अर्णवला राग येतो। अर्णव अखेरीस ईश्वरीला जोरात ढकलतो, तेव्हा ईश्वरीच्या हाताला लागतं। ईश्वरीच्या हाताला लागल्याबरोबर अर्णवला खूप जास्त वाईट वाटतं। ईश्वरीकडेच एकटक बघत असतो। दुसरीकडे आता ईश्वरीलाही कळतं की अर्णवला आपल्या हाताला लागले याचा वाईट वाटला आहे। इकडे आता पाहायला मिळतं की नम्रता जी आहे तिला खूप मोठी ऑर्डर आलेली असते आणि नम्रताने ते काम एकदम चोख केलेलं असतं। नम्रता आता म्हणत असते की फक्त आता ही ऑर्डर नेऊन द्यायची आहे, ऑर्डर नेऊन दिली की व्यवस्थित सगळं काम होईल असं देखील आता ती म्हणत असते। या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर तिच्यासोबत आता सुप्रियाई असते आणि सुप्रियाने सुद्धा कामाची मांडणी केलेली असते। सुप्रियाई आता तिच्याकडे बघत असते आणि सुप्रिया म्हणत असते की सगळं काही अरेंज झालेलं आहे, पण त्याच वेळेला ना आता तिच्या लक्षात येतं की आपल्या मोबाईलवर आता त्या निलिमाचा कॉल येतोय। ही आता कॉल का करत असेल हा विचार देखील डोक्यामध्ये येत असतो आणि म्हणूनच ना आता ती तिला कॉन्टॅक्ट करत असते। त्याच वेळेला ते तिच्याशी बोलत असताना निलिमा सांगते की मला ना माझ्या मिस्टरांची एक डायरी सापडली आहे, त्या डायरीमध्ये ना बऱ्याच लोकांचे नंबर आहेत, मला असं वाटतं की ते तुमच्या फायद्याचे ठरू शकतात, त्यावर बरं होईल जर तुम्ही मला ते नंबर दिले तर, कारण आहे ना मला काही झालं तरीसुद्धा आता लवकरात लवकर नंबर द्याल ना तर बरं होईल, कारण माझ्यासाठी हे खूप जास्त फायद्याचं आहे, मी या खऱ्या सूत्रधारापर्यंत पोचू शकेन। हो तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मी नंबर लवकरच पाठवून देईन असं देखील आता म्हटलं जातं। या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे तेवढ्यातच मागे आलेली असते ती म्हणजे नम्रता। नम्रता म्हणते कोण सूत्रधार काय? मग आता नम्रताला काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी सुप्रियाला सांगायच्या नसतात, त्यामुळे सुप्रिया आता शांत असते। तर इकडे मात्र आता नम्रता म्हणत असते की आई तू आता कोणासोबत फोनवर बोलत होतीस? त्यावर कोणी नाही, तुझं झालंय का पॅकिंग? आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस? तर नम्रता म्हणते की हो पॅकिंग झालं आहे। तर आता इकडे जेव्हा ईश्वरीला लागतं तेव्हा इथे अर्णवला खूप जास्त वाईट वाटतं। अर्णव तिच्याकडे पाहत असतो, पण अर्णवला आता तिनं ठामपणे सांगितलेलं असतं की तुम्हाला मी आता काही झालं तरी
दुसरे कपडे देणार नाही आहे, तुम्हाला तेच कपडे घालावे लागणार आहेत. मग आता ईश्वरीने जेव्हा अशी बायकोगिरी सुरू केलेली असते ना, तेव्हा ईश्वरीला ऐकावंच लागतं. अर्णव तिला म्हणत असतो की माझा ना तुझ्यावर बिलकुलही विश्वास नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्ही जी काही गलतफहमी करून घेतली आहे ना, ती दूर तर मी करणारच आहे. तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद होतोय, पण हे सगळं काही तुमच्यासाठी चुकीचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जी काही गलतफहमी करून घेतली आहे त्यामुळे मी तुमच्यापासून लांब जाईन, तुम्ही मला गमावून बसाल, तर हा तुमचा गैरसमज आहे. तर इथे अर्णवही म्हणतो की मी तुला सजा तर देणारच आहे आणि मी हे आयुष्यभर करणार आहे, हे सुद्धा तो म्हणत असतो. मग आता ईश्वरीही म्हणते की तुम्ही मला आयुष्यभर सजा द्या, मी त्या सगळ्या सजा झेलायला तयार आहे, पण मी तुमची साथ सोडून कुठेही जाणार नाही, असं देखील आता इशूने ठामपणे अर्णवलासुद्धा सांगितलेलं असतं. म्हणजेच जरी अर्णवने तिला रोज मारझोड केली, रोज तिला गलिच्छ काही बोलला, तरी ईश्वरीने आता मनाशी ठरवलेलं असतं की या माणसाला सोडून जायचं नाही, कारण तिचं त्याच्यावर खूप जास्त प्रेम आहे. आणि तसं अर्णवला तिने डायरेक्टली सांगून टाकल्यामुळे ना आता अर्णवलाही शांत बसावंच लागतं. अर्णवकडेही दुसरा कोणताही पर्याय नसतो शांत राहण्या वाचून. म्हणूनच आता अर्णव गुपचूपपणे ते कपडे घालायला तयार होतो. मग आता अर्णव जेव्हा ते कपडे घालायला तयार होतो तेव्हा मात्र ईश्वरी एकटीच हसत असते, कारण ईश्वरीला माहिती आहे की आता जर मी अशी काही दादागिरी केली, बायकोगिरी केली, तर ह्यांना आपलं ऐकायचंच आहे. आणि अगदी तसंच झालेलं असतं. अर्णवकडे पर्याय नसतो, अर्णवला ते कपडे घालावेच लागणार असतात. अर्णव कपडे घालण्यासाठी म्हणून तिकडनं आता बाहेर निघतो. तर दुसरीकडे मात्र काही झालं आहे का आई, काही गडबड आहे का, असं देखील आता तिथे असणारी नम्मू सुप्रियाला विचारत असते. आता सुप्रिया खूप जास्त गोंधळून जाते, काय बोलावं आणि काय नाही हे काही सुप्रियाला कळत नसतं. पण आता सुप्रिया थोडा का वेळ होईना शांत बसते, कारण आता नम्रताचा अचानक फोन वाजलेला असतो. नम्रताचा फोन वाजल्याबरोबर नम्रताला कळतं की तो डिलिव्हरी बॉय जो आहे तो काही आता येणार नाही आहे, त्याच्या गाडीचा काहीसा प्रॉब्लेम झाला आहे. मग आता नम्रता त्याला म्हणत असते की मी आता काय करू, मी आता कसं अरेंज करू, मलाही आता ही डिलिव्हरी लवकरात लवकर पोचवायची आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला जर असं करत राहिलात तर कसं होईल, असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला आता सुप्रिया म्हणते की काय झालं आहे, तर नम्रता सांगते की आई आता काय करायचे तूच मला सांग, आता तो डिलिव्हरी बॉयवाला सुद्धा येत नाही आहे, मग आता मला टेन्शन आलं आहे, कसं अरेंज करायच्या आहेत या सगळ्या गोष्टी, एवढे बॉक्सेस, मी त्यापेक्षा एक काम करू का, मी ना पटकना आता एक कॉल करते आणि या सगळ्याबद्दल आकाश सरांशी बोलते, म्हणजे आकाश सर देखील मला या सगळ्यामध्ये मदत करू शकतात. पण या सगळ्या गोष्टी ना इकडे सुप्रियाला मान्य नसतात की आकाशची मदत वगैरे घेणं. म्हणूनच ती म्हणत असते की प्रत्येक वेळेला त्यांची मदत घ्यायलाच पाहिजे का, नको आपण आपल्या परीने करूया, असं देखील ती म्हणत असते. मग आई तुला नेमका प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे सध्या तुझं वागणं मी बघते, आकाश सरांची मदत का घ्यायची नाही, असं तू का प्रत्येक वेळेला बोलत असते, काय आहे नेमकं, असं देखील आता इकडे म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच नेमका आकाशही इकडेच यायला निघालेला असतो. पण आपण प्रत्येक वेळेला का म्हणून त्यांची मदत घ्यायची, म्हणूनच तर मी सांगते ना, नाही घ्यायची मदत, म्हणून तू आता शांत बस, नको लावूस त्यांना कॉल, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तेवढ्यातच तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणतो की काही प्रॉब्लेम आहे का. आकाशला जेव्हा सुप्रिया समोर बघते तेव्हा मात्र आता सुप्रिया शांतच बसते, तिच्याकडे काही बोलायला ऑप्शनच नसतो, ती फक्त पाहत राहते. दुसरीकडे आता ईश्वरी अर्णवची वाट बघत असते की अर्णव कधी बाहेर येत आहे, आणि अर्णवना तेव्हाच नुकता बाहेर आलेला असतो आणि अर्णवने ईश्वरीने दिलेलेच कपडे घातलेले असतात. आणि तेव्हा अर्णव ईश्वरीच्या समोर येतो, पण ईश्वरीची एकही शब्द बोलत नाही. पण अर्णवने ते कपडे घातलेले आहेत याचा अर्थ आपण समजून जायला हवं की आपण जे काही बोललो आहे ते ह्याने माणसाने लक्षात ठेवले, आणि म्हणूनच तर आता तो आपण दिलेले कपडे घालून आलाय. मग अर्णवसुद्धा आता अगदीच नवऱ्याच्या हक्काने इथे ईश्वरीची काळजी घेत असतो, म्हणजे तो तिला मलम वगैरे तर लावून देत नाही, पण तो जो बॉक्स असतो ना ज्याच्यामध्ये सगळं सामान असतं, ट्यूब वगैरे, तो बॉक्स तिच्या समोर आणून ठेवतो.
तिकडनं निघून जातो. मग ईश्वरीसुद्धा आता विचार करते की बस माझ्यासाठी एवढंच खूप आहे की मी दिलेले कपडे घातलेत तेवढा तर मी विश्वास जिंकलेला आहे. हळूहळू आता असं वाटतंय ना की या विश्वासाच्या परीक्षेत मी लवकरच पास होणार आहे असे चिन्ह आता ईश्वरीला दिसत असतात. त्यामुळे ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण अर्णवने चक्क तिला आता मलमपट्टी करण्यासाठी, औषध लावण्यासाठी ट्यूबसुद्धा दिलेली असते आणि तेच ईश्वरीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. ईश्वरी आता हसत असते आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी खाली जाते. सगळीजणं नाश्त्याच्या टेबलवर नाश्ता करायला बसलेली असतात. आता मकर संक्रांती येणार आहे, तर त्यासाठी प्रत्येकाची अरेंजमेंट ही सुरू असते. तर इकडे आता मकर संक्रांत आहे, या दोघांची पहिली ती धूमधडाक्यात व्हायला हवी असं देखील आजीचं म्हणणं असतं. मग आपण ना ह्या मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवणार आहोत ना. मग इकडे मात्र असणारी ही वल्लरी म्हणत असते की हो मी बनवणार आहे, पण नाही ग बाई, तू नकोच बनवूस यावेळेला ते लाडू, कारण तुझ्या हातचे लाडू खाल्ल्यानंतर ना मला मागच्या वेळेला दाढ काढायची वेळ आली होती असं देखील मामा आता वल्लरीला बोलून मजा घेत असतात. तर दुसरीकडे मात्र हे सगळी जी मजा असते ना ती वल्लरी बघत असते. वल्लरीचं खाण्याकडे लक्ष नसतं, वल्लरीचं लक्ष असतं अर्णव आणि ईश्वरीकडे, कारण ईश्वरी अर्णवला जबरदस्तीने इडली आणि चटणी वाढत असते आणि हे सगळं काही लांबून उभं राहून ना इथे हे पाहण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आणि तेव्हा मात्र इकडे हसत असते आणि आजी म्हणत असते की काय चाललंय काय ह्यांचं. आजीला खरंच ना खूप जास्त आनंद होत असतो. इकडे आजी म्हणत असतात की यावेळेला अर्णव आणि ईश्वरीचा पहिला हा सण आहे, मग आपण तो पहिला सण खूप जास्त धूमधडाक्यात साजरा करायचा आहे, लक्षात ठेवा हा, असं देखील आता म्हटलं जातं. मग ईश्वरीला आता या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात, कारण आता तिचा मकर संक्रांतीचा सण हा लग्नानंतर पहिल्यांदाच असतो आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की मला खरंच आवडेल. आणि त्यावेळेला आता इथे जी अंजली असते तिलासुद्धा आजीच सांगते की तू लवकरात लवकर जोशी काकूंना फोन कर आणि त्यांना हलव्याच्या दागिन्यांची ऑर्डर दे. त्यावर ईश्वरी म्हणते की हलव्याचे दागिने का, हलव्याचे दागिने तर आमची नमूसुद्धा खूप छान करते, चालणार आहे का नमूने केले तर. अरे का नाही चालणार, चालतील ना, नमूला सांग ना मग दागिने करायला असं देखील म्हटलं जातं. मग आता नमूला हे दागिने करायला सांगणार असतात. मग आता नमू आणि मी मिळून हे दागिने करू, मग अर्णव सरांनासुद्धा करायचे आहेत ना. मग आता ईश्वरीने हे सगळं म्हटल्यावर आजीही म्हणते की हो अर्णवलाही दागिने करायलाच लागतील ना, अर्णवला एक छोटीशी अंगठी, गळ्यात घालायला हार, हे सगळं काही कर. अर्णव म्हणतो की मी हे सगळं काही करणार नाही आहे, मी पहिल्यांदाच सांगतो. अर्णवने आता डायरेक्टली सांगितल्यानंतर इकडे मात्र आता आजी म्हणत असते आणि अंजलीसुद्धा, आम्ही ना तुझं काहीच ऐकणार नाही आहे, तुझा हा संक्रांतीचा सण आहे आणि काय रे चिंटू 5-10 मिनिटासाठी हे दागिने घातलीस म्हणून काय झालं, पहिला मकर संक्रांतीचा सण आहे आणि तो व्यवस्थित झाला पाहिजे. मग आता ईश्वरी म्हणते की मी खास अर्णव सरांसाठी दागिने बनवीन. ईश्वरीला आता काही झालं तरी अर्णवबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो, त्याच्या मागे पुढे करायचं असतं आणि त्यासाठी तिची ही सगळी जय्यत तयारी सुरू असते. इकडे अर्णव जो आहे तो गपगुमानपणे खात असतो. मामीला तर आता राग येत असतो. मामी विचार करते की काल हा काही न खाणारा आज हिने दिलेलं सगळं काही खातोय, काही चाललंय काय ह्यांचं, असा विचारच ना आता मात्र इथे असणारी ही वल्लरी करत असते. ईश्वरी मात्र मोठमोठ्या गोष्टी विचार करत असते, म्हणजेच तिला आता खूप छान असं नियोजन करायचं असतं आणि ती नमूलासुद्धा हलव्याचे दागिने करायला घरी बोलवणार असते आणि ती स्वतःही आता तिळाचे लाडूही बनवणार असते. मग आता तिळाचे लाडू ईश्वरी बनवणारे म्हटल्यावर मामाचं आता कुठं जीव नुसता असा एकदम शांत झालेला असतो, कारण त्याला माहिती की मागच्या वेळेला जे लाडू काही वल्लरीने केले होते ते ठीक नव्हते, म्हणून आता तिळाच्या पोळ्यासुद्धा मला हवे आहेत असं देखील मामा बोलत असतो. त्यावर अंजली त्याला ओरडते आणि म्हणते काही शुगर कंट्रोल वगैरे करायचे आहे की नाही मामा, सगळं सोडून दिलंयस का, असं देखील अंजली त्याच्यावर ओरडते. पण इकडे मात्र वल्लरीच्या डोक्यामध्ये भलतंच सुरू असतं. आता अर्णवचा नाश्ता वगैरे होतो, अर्णव कामावर जायला निघालेला असतो आणि जेव्हा अर्णव कामावर जायला निघतो ना तेव्हा मात्र आता अर्णवच्या मागे मागे ईश्वरी येते. अर्णव रुमाल विसरलेला असतो म्हणून ईश्वरी त्याला रुमाल देऊ लागते. अर्णव म्हणत असतो की प्रत्येक वेळेला माझ्या मागे मागे करणं गरजेचंच आहे का. त्यावर ईश्वरी म्हणते की हो माझ्यासाठी तर या गोष्टी गरजेच्याच आहेत, म्हणून तर तुमच्यासाठी खास मी घेऊन आले ना, घ्या हा रुमाल. आणि त्याच वेळेला आता ईश्वरीकडनं त्याला रुमालही घ्यायचा नसतो. पण दुसरीकडे मात्र आता मामीना
नेमकं ईश्वरी आणि अर्णवचं काय चाललं हे बघण्यासाठी दारावर उभी असते. मग ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मी मायेने देते, प्रेमाने देते, घ्या ना, असं काय करताय, रुमाल तर आहे ना अहो, असं बोलून ती आता त्याच्या मागे पुढे करत असते. आणि आता तिची नजर जाते की मागे ना आता मामी येऊन उभी आहे. मामीला जशी ती बघते तशी ती आता अर्णवच्या अजूनच जवळ जात असते, म्हणजेच आता त्याच्यासोबत रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न ती करत असते. अर्णव मात्र खूप जास्त चिडलेला असतो. त्याला आता काहीसुद्धा गोष्टी नको असतात या ईश्वरीच्या. त्याच्या नाकावर तो राग स्पष्टपणे दिसत असतो. पण ईश्वरी आता त्याला म्हणते की मागे मामी आहे, मागे मामी आहे, जरा तरी छान बोला माझ्याशी, ॲक्टिंग करा, चांगलं असल्याचं आपलं ठरले ना. मग आता अर्णवला काहीच करता येत नसतं. ईश्वरी अर्णवचा हात काय धरत असते, त्याच्या हातावर डोकं काय ठेवत असते, म्हणजे आता ती मामीला दाखवत असते की आमच्यात काही तसं नाही आहे, आम्ही एकदम छान आहोत, मस्त मजेत आहोत, तुम्हाला वाटतंय तसं आमच्यात काही झालेलं नाही आहे, असं देखील आता ती दाखवून देत असते. मामीचा मात्र खूप जास्त रागराग होत असतो. मामी विचार करत होती की या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या पद्धतीने हँडल करता येतील, पण इकडे मात्र सगळं काही भलतंच घडलेलं असतं आणि त्यामुळे मामी आता चिडत असते. मात्र इकडे ईश्वरी अर्णवसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असते. धनी लवकर या आणि त्यासोबत मला कॉल करा हा, पोचल्यावर काही असेल तर तेही सांगा, असं काहीसं तिचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. जेव्हा आता ती एवढं प्रेमात बोलत असते ना, तेव्हा मात्र आता हे सगळं काही वल्लरी लांबून पाहत असते आणि वल्लरीला खूप जास्त राग येत असतो. कारण वल्लरीने ठरवलेलं असतं की या दोघांना वेगळं करायचं, पण ती जे काही समोर चित्र पाहत असते ना, त्यावरून तिचं मात्र आता डोकं फिरलेलं असतं. ती विचार करते की ह्या दोघांना मी लांब करायचा प्रयत्न करते आणि हे दोघंही जण इतके जवळ कसे काय येऊ शकतात, एवढं सगळं होऊनसुद्धा हा तिला एवढं जवळ कसं काय घेऊ शकतो, हाच विचार ना वल्लरी डोक्यात सुरू असतो. अर्णव आता ईश्वरीला बाय वगैरे बोलतो आणि त्यानंतर ना तो मात्र आता गाडीमध्ये जाऊन बसतो. आणि जेव्हा तो गाडीमध्ये जाऊन बसतो ना, तेव्हा मात्र आता बरोबर लक्ष असतं काय चाललं आहे काय नाही. ईश्वरी आता त्याला रुमालही देते आणि ईश्वरी जेव्हा आता रुमाल देते ना, तेव्हा मात्र आता तिलाही तो रुमाल गपगुमानपणे घ्यावा लागतो, दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. मग आता तो रुमाल घेतल्यानंतर आता ईश्वरी अगदी त्याला बाय बाय वगैरे करत असते आणि इकडे वल्लरी म्हणते आता ह्यांच्यामध्ये भांडणं लावायला हवीत, कारण ह्यांच्यातली भांडणं जी आहेत ना, ती काही झाली तरी शांत व्हायला नकोत, असंच आता तिला वाटत असतं. आणि यासाठी ती पुन्हा एकदा आता ह्यांच्यामध्ये वादाची ठिणगी टाकणार असते. इकडे मात्र आता काय झालं, तुम्ही इथे कशा काय काय नाही ग, जरा ऊन होतं ना म्हणून तेच बघत होते. अच्छा ऊन आहे का, हवं होतं का तुम्हाला, इथे उन्हात खुर्ची टाकून देऊ का, असं मुद्दामूनच ईश्वरी म्हणते. ईश्वरीला माहिती आहे हे सगळं मामी का बघते, काय चाललंय यावर मामीची नजर आहे, म्हणूनच ईश्वरी आता मुद्दामूनच मामीची अजूनच मजा घेत असते. मग आता मामी तिला म्हणते की तू मला खुर्ची टाकून देणार आणि मी बसू का उन्हामध्ये. आणि त्यानंतर आता ईश्वरी रूममध्ये निघून जाते, कारण ईश्वरीला आता खास करून आता दागिने वगैरे बनवायचे असतात त्या हलव्याचे, आणि त्याची तयारी तिला करायची असते. म्हणूनच आता वल्लरी जी आहे ती खाली एकटीच उभी असते. तिला आता या सगळ्या गोष्टी बघून ना खूप जास्त बेचैन व्हायला झालेलं असतं. म्हणजे तिने विचारही केला नव्हता की एवढ्या सगळ्या लवकर या दोघांमधला हा दुरावा मिटेल, पण आता हा दुरावा मिटल्यामुळे तिला आता खूपच जास्त राग आलेला असतो आणि ती आता पुढे काय करता येईल याचा विचार ती करत असते. पण आता इकडे मात्र तिच्या डोक्यामध्ये भलते सलते विचार सुरू असतात. काही झालं तरी ह्यांची संक्रांत जी आहे ती चांगली व्हायला नको आणि त्यासाठी तिचे प्रयत्न आता सुरू होणार असतात. या सगळ्या गोष्टींमध्येच दुसरीकडे मात्र आता राकेशचं पैशांचं काम हे झालेलं असतं. राकेशने जी काही जबाबदारी घेतलेली असते ना हातात, ती जबाबदारी अगदी चोखपणे त्या समोरच्याने पार पडलेली असते. म्हणजेच अर्णवच्या अकाउंटमधनं पैसे काढायचं काम खोटी सही आणि चेक देऊन जे काही पैसे काढलेले असतात त्यामुळे त्याचं आता बरंचसं कर्ज नील होणार असतं. आणि त्यामुळेच ना आता तो विचार करतो आणि त्यातले काही पैसे त्या माणसाला सुद्धा देतो आणि तो म्हणतो की मुद्दामून मी हे सगळं केलं की ज्या अकाउंटला अर्णवचा नंबर लिंक नाही आहे ना, त्याच अकाउंटच्या इन्फॉर्मेशन्स मी बरोबर काढल्या आहेत आणि तोच नंबर दिला आहे. आता हे काम तर आपलं होतच राहील. आणि बघा हे नीट ठेवा आणि तुम्हाला मी सांगते या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करा, कारण आहे ना आपल्याला अजून काही पैसे काढायचे आहेत आणि तो तर आता भला मोठा चेक जो आहे तो दिला जातो. हे सगळं खूप रिस्की आहे तो म्हणत असतो, पण तू काहीच ना, मग काहीच रिस्की नाही, यातील अमाऊंट तुलासुद्धा मिळणार आहे, असं देखील आता राकेश जो आहे तो आता बोलत
करत असतो. राकेश असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे खूपच जास्त आनंद समोरच्या माणसाला सुद्धा झालेला असतो, कारण तोही विचार करतो की आपल्यावर इतका कॉन्फिडन्स ठेवला आहे आणि यातील काही पैसे आपल्याला भेटणार आहेत म्हटल्यावर आपण सुद्धा ह्यांना काही रक्कम तर काढून देऊ शकतो. आणि म्हणूनच तो आता तो चेक घ्यायला तयार होतो. जेव्हा तो चेक आपल्या हातात घेतो तेव्हा मात्र तो इकडे तिकडे पाहू लागतो आणि तो चेक घेऊन तो निसटून जातो. आता राकेशकडे खूप मोठी अमाऊंट तर आलेली असते, म्हणजेच आता राकेशला समोरच्या पार्टीला द्यायला जे काही पैसे हवे असतात ना, ते तर आता मिळालेले असतात आणि त्यामुळे राकेश खूप जास्त खुश असतो. आता राकेशला त्या दादाला सुद्धा पैसे द्यायला आलेले असतात आणि तो अजून अमाऊंट काढत असतो, कारण त्याला आता काही ना काही कारनामे तर करायचेच असतात आणि यासाठी त्याची तयारी सुरू असते. दुसरीकडे मात्र आता संक्रांतीचा सण असतो, म्हणून ईश्वरीने आता तयारी तर करायला घेतलेलीच असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अंजली आणि त्यासोबत राकेश आता किचनमध्ये असतात ईश्वरीच्या बाजूला. मग यावर्षी अर्णव आणि ईश्वरीची पहिलीच आता संक्रांत आहे म्हटल्यावर धूमधडाक्यातच साजरी होणार आहे असं देखील तो आता मुद्दामून बोलत असतो. ईश्वरीला त्याच्याकडे बघितलं सुद्धा राग येतो. ईश्वरीला डोक्यात तडीक जात असते, पण ईश्वरी शांत असते. आता ईश्वरीने दागिने बनवायला घेतलेले असतात. आता ईश्वरीला अर्णवच्या हातामध्ये घालायला कडा वगैरे सुद्धा बनवायचा असतो आणि म्हणूनच ती आता त्याचं माप घ्यायला आलेली असते. अर्णव काम करत असतो. अर्णव म्हणतो की हे सगळं तू काय करतेस? त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्हाला म्हटलं होतं नाही का मी हलव्याचे दागिने बनवणार आहे, त्याचंच मेजर मी घेत आहे. तोपर्यंत इकडे वल्लरी त्या दागिन्यांची वाट लावायचं ठरवते आणि ती आता त्या दागिन्यांवर पावडर टाकत असते. म्हणजे जे काही ईश्वरीने आधी दागिने बनवलेले असतात गळ्यातल्या वगैरे हार घालण्यासाठी, त्यावरती आता पावडर घालत असते. पण हे नेमकं ईश्वरीने बघितलेलं असतं. आता ईश्वरी म्हणते की मामी तुम्ही हे जे काही केलं आहे ना, ते करून खूप जास्त मोठा गोंधळ घातलाय. बघा आता मी तुमचं काय करते ते देखील आता ईश्वरी बोलत असते. आता ईश्वरी नेमकं काय करेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.